नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क. शेगावला क्लासला जात असताना प्रवासात अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग. 4 जणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सोनाळा पोलिसांची तातडीची कारवाई. शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना. सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव मार्गावर एका अल्पवयीन 16 वर्षाच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा बसमध्ये विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही 8 जून 2026 रोजी सकाळी उमाळे सर यांच्या खाजगी शिकवण्यासाठी शेगाव येथे जात होती. यावेळी आरोपींनी संगनमत करून तिचा गावापासून ते शेगावपर्यंत तिचा पाठलाग केला. यातील मुख्य आरोपी प्रथमेश सुरेश महल्ले, राहणार शेलू, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला याने बसमध्ये विद्यार्थिनीचा हात पकडून गैरवर्तन करून विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तरी तिन्ही आरोपींनी त्याला मदत केल्याचेही नमूद आहे. या प्रकरणी प्रथमेश सुरेश महल्ले, सौरभ हाटकर, राहणार भेंडीसूत्र, तालुका बार्शीटाकळी, कृष्णा संतोष गावंडे, राहणार वेंदवळ, तालुका बार्शीटाकळी आणि शिवा हाटकर, राहणार बावनवीर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 163/2026 कलम 74, 75, 78, 49, 3-5 BNS सह कलम 8, 12, 17 पोक्सो 2012 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळताच सोनाळा पोलिसांनी कारवाई करत आरोपी क्रमांक प्रथमेश महल्ले आणि कृष्णा गावंडे यांना ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्यांना त्रास देण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्कसाठी मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर, सोनाळा.